मंडळी, सांगलीच्या त्या काळोख्या रात्री रस्त्यावरून एक छोटीशी सावली चाललेली होती. तिची पावलं थकत होती, शरीर थरथरत होतं आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांना वाटलं एखादं सावट असेल, पण जेव्हा ते जवळ गेले तेव्हा जे दिसलं त्याने त्यांचं काळीज चर्र झालं. एक शाळकरी मुलगी, जिचं वय खेळण्या बागडण्याचं. ती मुलगी विवस्त्रावस्थेत स्वतःची आबरू हाताने झाकत मदतीसाठी धडपडत होती. हे चित्र पाहून दगडालाही पाजर फुटला असता. महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत हे काय घडतंय असा प्रश्न पाहत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात उभा राहिला. सांगलीच्या इस्लामपुरात घडलेली ही घटना ऐकून तुमचंही रक्त हेलावेल. राज्यात सध्या लेकी बाळांची सुरक्षेचा प्रश्न इतका गंभीर होत चालला आहे की आता घरातून बाहेर पडायची ही भीती वाटू लागलेली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता सांगलीत या नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठलेला आहे. एका 8वीत शिकणाऱ्या मुलीसोबत जे घडलं ते खूप भयानक घडलं. ती मुलगी अवघ्या 8वीत शिकणारी आपल्या आईसोबत इस्लामपुरात राहून भविष्याची स्वप्न पाहत होती. पण मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास तिच्या आयुष्यात एक असा फोन आला ज्याने तिचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. ऋतिक महापुरे नावाच्या एका नराधमाने तिला फोन केला आणि शिराळा नाक्यावर भेटायला बोलवलं. तिला काय माहीत होतं की त्याला ती ओळखते, पण तिच्यावर तो वाघासारखा झडप घालणार आहे. ती विश्वासाने तिथे गेली आणि तिथूनच तिच्या नरक यातनांना सुरुवात झाली. ऋतिक महापुरे आणि त्याचा साथीदार आशिष खांबे हे दोघे दुचाकीवरून आले होते. त्यांनी त्या चिमुकलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं आणि शहरापासून दूर असलेल्या तुजारपूर फाट्यावरील एका निर्जन ऊसाच्या शेतात नेलं. रात्रीची वेळ, आजूबाजूला कोणीही नाही आणि ऊसाचं दाट शेत. या संधीचा फायदा घेत त्या 2 नराधमांनी त्या शाळकरी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्या मुलीने जीवाच्या आकांताने विरोध केला. ती ओरडली असेल, तिने गयावया देखील केल्या असतील, पण त्या नराधमांना तिची दया आली नाही. उलट तिला बेदम मारहाण करत त्यांनी तिचं तोंड दाबून धरलं. त्यांचा राक्षसीपणा एवढ्यावरच थांबला नाही. त्या मुलीची आबरू लुटल्यानंतर त्यांनी जे कृत्य केलं ते ऐकून अंगावर काटा येईल. त्यांनी त्या पीडित मुलीचे अंगावरचे कपडे काढून घेतले आणि तिला त्याच विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून ते फरार झाले. विचार करा, त्या चिमुकलीची त्यावेळची अवस्था काय असेल. मानसिक आणि शारीरिक धक्क्याने ती पूर्णपणे कोलमडलेली होती. पण तरीही तिने धीर एकवटला. ती त्या अंधारात विवस्त्रावस्थेत शेतातून बाहेर आली आणि मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागली. ती मुलगी रस्त्यावरून विवस्त्रावस्थेत चालत असताना इस्लामपूरच्या दिशेने येणाऱ्या काही सुजाण नागरिकांनी तिला पाहिलं. तिला त्या अवस्थेत पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी तातडीने गाडी थांबवली, तिला आपल्याकडील कपडे दिले आणि तिची विचारपूस केली. त्या मुलीने हुंदके देत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या नागरिकांनी कोणताही उशीर न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि सुरक्षित स्थळी घेऊन गेले. इस्लामपूर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्र फिरवली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांमध्येच या दोन्ही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे यातला मुख्य आरोपी ऋतिक हा सराईत गुन्हेगार निघाला. ऋतिक महापुरे याच्यावर यापूर्वीही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्याच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जो माणूस इतक्या मोठा गुन्हेगार आहे तो बाहेर मोकाट कसा फिरतो असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर पोलिसांनी कायदा व्यवस्थेने त्याला वेळीच वेसन घातली असती तर आज एका शाळकरी मुलीची आबरू लुटली गेली नसती. या नराधमाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून संपूर्ण इस्लामपूर शहर हादरून गेलं. सांगली जिल्ह्यातील ही घटना समजताच सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. एका बाजूला आपण बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देतो आणि दुसरीकडे मात्र 8वीतल्या मुलीवर ऊसाच्या शेतात अत्याचार होतो. अशा घटनांमुळे पालकांमध्ये घबराट पसरलेली आहे. मुलींना शाळेत पाठवायचं की नाही, संध्याकाळी 7 नंतर त्यांना घराबाहेर काढायचं की नाही, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर हे आपल्या समाजाचं नैतिक अधःपतन आहे. पीडित मुलीच्या आईची अवस्था आज काय असेल? आपल्या मुलीसोबत असं काही घडेल याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल. त्या मुलीचं मानसिक खच्चीकरण झालं आहे. तिला उभं करण्यासाठी केवळ सरकारी मदत पुरेशी नाही, तर समाजाचा आधारही महत्त्वाचा आहे. पण त्या नराधमांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की पुन्हा कोणीही कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो लावला असला तरीही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून या नराधमांना कठोर शिक्षा मिळायला हवी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.
अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला हवी असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. लोकांचा राग अनावर झालेला आहे, कारण या नराधमांनी केवळ अत्याचार केला नाही तर तिला विवस्त्र करून सोडून तिचा आत्मसन्मान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यातील कायद्याचा धाक संपलेला आहे का असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सराईत गुन्हेगार जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा पुन्हा पुन्हा असे गुन्हे करतात. जेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहतं, मोका लागलेला गुन्हेगार पुन्हा असा निर्घृण गुन्हा करतोच कसा, त्याच्यावर वचक का बसला नाही, हे प्रश्न आता अनुत्तरितच आहेत. प्रशासनाने आता यावर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. इस्लामपूरच्या या घटनेनं सांगली जिल्ह्याच्या प्रतिमेला काळीमा फासलेला आहे. गावकरी आणि स्थानिकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे. मुलीच्या सुरक्षतेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा नराधमांना समाजानेही बहिष्कृत केलं पाहिजे. सांगलीतल्या या लेकीचं काय चुकलेलं होतं? तिने केवळ एका ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, पण त्या विश्वासाचा घात झाला. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.